नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस.एन. मॅथ क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा व सबस्क्राईबच्या साईडलाच बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला पण तुम्ही क्लिक करा. आजचा पहिला प्रॉब्लेम बघणार आहोत, म्हणजेच एक्सरसाइज 1.4 मधला चौथा. एक्सरसाइज 1.1 मधला फोर्थ प्रॉब्लेम आहे. त्यामध्ये तुम्हाला एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या व्हॅल्यूज दिलेले आहेत. एक्स, एफ ऑफ एक्स, जी ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स आणि जी डॅश ऑफ एक्सच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आणि तुम्हाला खाली 4 क्वेश्चन दिलेले आहेत, त्याचे सब क्वेश्चन आहेत. खूप सोपा असा क्वेश्चन आहे, यामध्ये अवघड असं काहीच नाही. तुम्हाला या पूर्ण 4th नंबरचा क्वेश्चन समजण्यासाठी फक्त एक गोष्ट समजणे महत्त्वाचे. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण एफ डॅश ऑफ एक्स असतो. तसंच जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स असतो, हे आपल्याला माहिती आहे. फंक्शनमध्ये आपण आणखीन एक गोष्ट शिकलेली आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 हे एक फंक्शन असेल. 11मध्ये फंक्शन या चॅप्टरमध्ये तुम्हाला या गोष्टी झालेल्या आहेत. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 एक फंक्शन असेल. जर तुम्हाला एफ ऑफ 2 जर काढा म्हणलं, फाइंड एफ ऑफ 2 जर काढा म्हणलं, तर एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी आपण 2 घेतो आणि पूर्ण क्वेश्चनमध्ये जिथे एक्स आहे त्या ठिकाणी आपण 2 ठेवून त्या पूर्ण फंक्शनची व्हॅल्यू काढतो. म्हणजे 2चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर 4 प्लस 2 इज इक्वल टू 6. म्हणजेच एफ ऑफ 2ची किंमत, एफ ऑफ 2ची व्हॅल्यू आपल्याला 6 भेटली आहे. त्याच पद्धतीनं क्वेश्चन सॉल्व करायचे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचे, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स असतो आणि जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स असतो. आपण सुरुवातीला डेरिव्हेटिव्हमध्ये तरी सांगितलेलं आहे, तरी एक तुम्हाला उजळणी म्हणून रिव्हिजन म्हणून सांगतोय. एवढं जरी समजलं तुम्हाला तरी या 4th नंबरचा क्वेश्चन तुम्हाला येईल. असं जर तुम्ही वरून बघितला तर याला खूप किचकट वाटतं, खूप अवघड असं वाटतं, पण याच्यात अवघड असं काहीच नाही. आपण डायरेक्टली याला सॉल्व करूयात. चला तर आपण कसं सॉल्व करूयात बघूयात. सोल्युशन आर ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स हे एक फंक्शन दिलेलं आहे आपल्याला. आपण डायरेक्टली याला डिफरन्शिएट करूयात. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि आपल्याला आर डॅश ऑफ 2 काढायला सांगितलं आहे. आर ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स, याला विथ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सनं जर केलं, आर ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आर डॅश ऑफ एक्स येतो. ज्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जसा येतो त्याच पद्धतीनं याचा पण येतो. एफ ऑफ जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स, परत कंपोजिट फंक्शन आहे म्हणून मधल्या ब्रॅकेटच्या मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू आपणाला आर डॅश ऑफ 2 काढायला सांगितलेलं आहे. म्हणजेच आर डॅश ऑफ 2 म्हणजे जिथे एक्स दिसेल तिथं आपल्याला 2 ठेवायचे. पण आपल्याला काही व्हॅल्यू दिलेले आहेत ते आपण त्या यावरल्या टेबलमधल्या व्हॅल्यू ठेवून घेऊयात. एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्सची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. जी ऑफ एक्सची 6, 4, 2. पण केव्हा एक्स बरोबर जर 2 असेल तर जी ऑफ एक्स इज इक्वल टू 6 आहे. एक्स बरोबर जर 4 असेल तर जी ऑफ एक्स इज इक्वल टू 4 आहे. एक्स बरोबर जर 6 असेल तर जी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 आहे. म्हणजे आपलं आर ऑफ 2 काढायचं आहे. म्हणून एक जर 2 असेल तर जी ऑफ एक्स किती आहे? 6 आहे. आपण 6 घेऊयात. परत जी डॅश ऑफ एक्स, ठीक आहे. आपण एक थोडं स्टेप पुढे गेलो. आपण या स्टेपमध्ये नंतरच्या स्टेपमध्ये या करून घेऊ. जी डॅश ऑफ 2 काढूया तिथं आणि इथं जी डॅश ऑफ 2, जी ऑफ 2 आणि इथं जी डॅश ऑफ 2. आर डॅश ऑफ 2 एफ डॅश ऑफ जी ऑफ 2 आपल्याकडे काय आहे? जी ऑफ 2 6 आहे. एफ डॅश ऑफ जी ऑफ 2 6 आहे. परत जी डॅश ऑफ 2 किती आहे? जी डॅश ऑफ 2 असते वेळेस 4 आहे. म्हणजेच
इंटू 4 आहे इज इक्वल टू एफ डॅश ऑफ 6 विचारलं. एक्स इज इक्वल टू 6 असते वेळेसचं एफ डॅश ऑफ एक्स -4 आहे म्हणजे जिथं -4 इंटू 4 इज इक्वल टू 4 इंटू 4 16 आणि हे मायनस साईन म्हणजेच आर डॅश ऑफ 2 आपल्याला आर डॅश ऑफ 2 भेटलेला आहे -16. आपण लगेच यानंतर सेकंड प्रॉब्लेम सोडून घेऊयात. याच्याच मधला सेकंड प्रॉब्लेम आहे इफ आर ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स फाइंड आर डॅश ऑफ 4 काढायचं आहे. आपल्याला आर डॅश ऑफ 4 काढायचं आहे. आर ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स दिलेलं आहे आपल्याला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करूयात. आर ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आर डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स येतो जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स. एक कंपोजिट फंक्शन आहे. फंक्शन आहे म्हणजेच परत आपल्याला या ब्रॅकेटमधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. ब्रॅकेटमधलं फंक्शन आहे 3 प्लस एफ ऑफ एक्स पण 3चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असल्यामुळे 0 असतो आणि एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स काढून घेऊयात आपण. एफ डॅश ऑफ एक्स आपल्याला आर डॅश ऑफ 4 काढायचं आहे. म्हणून एक्स जिथं दिसेल तिथं आपल्याला 4 ठेवायचं आहे म्हणजेच आर डॅश ऑफ 4 इज इक्वल टू जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ 4 इंटू एफ डॅश ऑफ 4. आता आपल्याला परत त्या टेबलची गरज पडणार आहे. टेबलमध्ये आपल्याला व्हॅल्यू दिलेले आहेत त्या व्हॅल्यू ॲज इट इज ठेवूयात आणि आपण डायरेक्टली व्हॅल्यू काढूयात. 3 प्लस एफ ऑफ 4 काय एफ ऑफ 4 एक्सची व्हॅल्यू 4 असताना एफ ऑफ 4 किती आहे आपल्याला 3 आहे. तसंच एफ डॅश ऑफ 4 एफ डॅश ऑफ 4 या टायमाला 4 आहे. एफ डॅश ऑफ 4 एक्स इज इक्वल टू 4 आहे त्या टायमाला एफ डॅश ऑफ एक्स किती 5 आहे इंटू 5. या गोष्टी तुम्ही थोडं लक्षपूर्वक जर घेतला त्या टेबलमधले व्हॅल्यू घ्यायचं जर तुम्हाला समजलं तर यामध्ये अवघड असं काहीच नाही. त्यानंतर तुम्ही जी डॅश ऑफ 3 प्लस 3 6 इंटू 5 झालं. आपल्याला परत जी डॅश ऑफ 6ची व्हॅल्यू काढायची आहे. जी डॅश ऑफ 6 ज्या टायमाला 6 आहे त्या टायमाला जी डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू 7 आहे. 7 इंटू 5 इज इक्वल टू 35. आपल्याला आर डॅश ऑफ 4 भेटलं 35. आर डॅश ऑफ 4 आपल्याला 35 भेटलेला आहे. तुम्ही याची स्क्रीनशॉट घेऊ शकता. यानंतर आपण याच्याच मधले थर्ड आणि फोर्थ प्रॉब्लेम बघूयात. आताच सोडवलेला आपल्या पाठीमागल्याच प्रॉब्लेम सारखाच सेम प्रॉब्लेम आहे. यामध्ये काही अवघड असं काहीच नाही. आपल्याला एस ऑफ एक्स दिलेला आहे. एस ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ 9 मायनस सॉरी इथे 9 आहे जी होतं तसं केल्यानंतर 9 मायनस एफ ऑफ एक्स. आपल्याला फाइंड एस डॅश ऑफ 4 काढायचं आहे म्हणजे एस डॅश काढायचं आहे म्हणजे याचा आपल्याला अगोदर डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एस ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एस डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स एक कंपोजिट फंक्शन आहे. हे एक कंपोजिट फंक्शन आहे. या परत आपल्याला या ब्रॅकेटमधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. 9चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह इंटू एफ डॅश ऑफ एक्स. आपण याचा डेरिव्हेटिव्ह एच डॅश ऑफ एक्स एस ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एस डॅश ऑफ एक्स काढलो आणि एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. पण एक कंपोजिट फंक्शन असल्यामुळे आपल्याला परत त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. 9चा डेरिव्हेटिव्ह 0 आहे कॉन्स्टंट आहे म्हणून 9चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह सॉरी इथं मायनस एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस एफ डॅश ऑफ एक्स असतो कारण की इथं मायनस साईन आहे त्यामुळे इथं ॲज इट इज मायनस येईल. परत एफ डॅश ऑफ आपल्याला आपण याला डिफरन्शिएट करून घेतलेलं आहे म्हणजेच आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. पण आपल्याला एस डॅश ऑफ 4 काढायचं आहे. एस डॅश ऑफ 4 काढायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर जिथं तुम्हाला एक्स दिसतंय तिथं तुम्हाला 4 ही व्हॅल्यू ठेवायची आहे. एस डॅश ऑफ 4 एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी आपल्याला एफ ऑफ 4 ठेवायचं आहे मायनस परत एफ डॅश ऑफ
सॉरी ही मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस आहे, इथं मल्टिप्लिकेशन करत चला इंटू, नाहीतर मी ब्रॅकेटच घेतो याला, मायनस एफ डॅश ऑफ एक्सच्या ठिकाणी 4 ठेवायचं आहे, इज इक्वल टू एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ 4. एफ ऑफ 4ची व्हॅल्यू किती आहे, एक्स इज इक्वल टू 4 असते वेळेस एफ ऑफ 4ची व्हॅल्यू 3 आहे, मायनस एफ डॅश ऑफ 4 म्हणजेच एफ डॅश ऑफ 4ची व्हॅल्यू 4 असते वेळेस किती आहे, एफ डॅश ऑफ 4ची व्हॅल्यू इथं 5 आहे. कसं आहे, इथलं मायनस साईन -5 आहे. एफ डॅश ऑफ 9 मायनस 3 6 येतं इंटू -5 इज इक्वल टू एफ डॅश ऑफ 6 ज्या टायमाला एक्स इज इक्वल टू 6 आहे त्या टायमाला एफ डॅश ऑफ किती, 6ची व्हॅल्यू किती आहे, -4 आहे. म्हणजेच -4 इंटू -5 -4 इंटू -5 मायनस प्लस 20 एच डॅश ऑफ 4 आपल्याला +20 भेटलेला आहे. यानंतर आपण लागलीच 4th नंबरचा याचाच पुढचा क्वेश्चन सॉल्व करून घेऊयात. इफ एस ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स दिले तर आपल्याला फाइंड एच डॅश ऑफ 6 काढा म्हणलेला आहे. म्हणजेच आपल्याला सुरुवातीला याचा डेरिव्हेटिव्ह काढून घ्यावं लागेल. एस ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स डिफरन्शिएट with respect to x, differentiate with respect to x. s dash of x is equal to, जर असं डॅश जर आलं तर त्याला आपण सिंगल डेरिव्हेटिव्ह म्हणतो. जर डबल वेरियस आलं तर त्याला डबल हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजेच सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. पुढं आहे तुम्हाला त्याचा पण आपण अभ्यास करणार आहोत. इज इक्वल टू जी ऑफ एक्स आहे, जी ऑफ एक्स म्हणजे जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स, पण एक कंपोजिट फंक्शन असल्यामुळं परत इंटू होऊन जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह परत जी डॅश ऑफ एक्स आपल्याला काढून घ्यावं लागणार आहे. पण आपल्याला एच डॅश ऑफ 6 काढायचं आहे. म्हणजेच जिथं आपल्याला एक्स दिसेल तिथं आपल्याला 6 ठेवायचं आहे. जी ऑफ एक्सच्या ठिकाणी 6 इंटू जी ऑफ 6 इज इक्वल टू आता आपल्याला जी ऑफ एक्सच्या जी ऑफ 6च्या जी ऑफ जी डॅश ऑफ 6च्या व्हॅल्यू ठेवायचं आहे. इथं जी डॅश ऑफ इन ब्रॅकेट जी ऑफ 6ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. जी ऑफ 6ची व्हॅल्यू म्हणजेच जी ऑफ एक्सच्या कॉलममध्ये आपल्याला बघायचं आहे. जी ऑफ एक्स इज इक्वल टू 6 असते वेळेस जी ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे इंटू जी डॅश ऑफ 6 म्हणजेच एक्स इज इक्वल टू 6 असते वेळेस जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल किती आहे तर 7 आहे. परत जी डॅश ऑफ 2ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. जी डॅश ऑफ 2 म्हणजेच ज्या टायमाला एक्सची व्हॅल्यू 2 आहे त्या टायमाला जी डॅश ऑफ एक्स काय आहे तर 4 आहे. 4 इंटू 7 इज इक्वल टू 28. एच डॅश ऑफ 6 इज इक्वल टू 28 हे आपल्याला व्हॅल्यू भेटलेलं आहे. आणि इथं तुमचा हा 4th नंबरचा क्वेश्चन संपतो. तुम्ही याची स्क्रीनशॉट घ्या, नंतर आपण लगेच नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. हा पण क्वेश्चन आत्ताच आपण पाठीमागाला 4th नंबरचा जे क्वेश्चन बघितलं सेम तसाच क्वेश्चन आहे, फक्त ते तुम्हाला टेबलमध्ये वरती व्हॅल्यू दिलेल्या होत्या व खाली ॲट ए टाईम 4 क्वेश्चन तुम्हाला विचारलेले होते. पण इथं व्हॅल्यू देऊन डायरेक्टली एकच क्वेश्चन विचारलेला आहे. एक्झाममध्ये तुम्हाला अशाच पद्धतीचा क्वेश्चन विचारतो. सहजासहजी तो टेबल देऊन तसं नाही विचारत, कारण की ती 4 क्वेश्चनसाठी तुम्हाला दिलेलं होतं. तुम्हाला एक्झाममध्ये अशाच पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला पडेल. तर आपण क्वेश्चन नेमकं काय आहे हे बघूयात. आपल्याला एफ डॅश ऑफ 3ची व्हॅल्यू दिलेली आहे. एफ डॅश ऑफ 3 इज इक्वल टू -1 दिलेलं आहे आणि जी डॅश ऑफ 2 इज इक्वल टू 5 दिलेलं आहे. जी ऑफ 2 इज इक्वल टू 3 दिलेला आहे आणि वाय इज इक्वल टू फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ जी ऑफ एक्स. तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा म्हणलेलं आहे. डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, पण डेरिव्हेटिव्ह केव्हा काढायचं आहे, dy/dx इज इक्वल टू x इज इक्वल टू 2 काढा म्हणलेलं आहे. म्हणजेच आपण पाठीमागल्या जसं क्वेश्चनमध्ये भेटलो एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काढा म्हणलं आहे. आणि एफ डॅश ऑफ एक्स केव्हा काढा म्हणतं आहे, एफ डॅश ऑफ 2 असते वेळेस काढा म्हणतं आहे. एफ डॅश ऑफ 2 असते वेळेस काढा म्हणतं आहे. म्हणजेच आपल्याला या फंक्शनला डिफरन्शिएट करून घ्यायचं आहे. डिफरन्शिएट करून घेतल्यानंतर आपण
जिथं जिथं एक्स दिसतं तिथं तिथं 2 ठेवून आपण ते फंक्शनची व्हॅल्यू काढून घेऊयात. फंक्शन आहे आपलं y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. एफ ऑफ जी ऑफ एक्स आपण याला डिफरन्शिएट करूयात. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx इज इक्वल टू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स. सॉरी, आपण वाटलं तर आपण एक दोन स्टेप घेऊयात कारण की तुम्हाला थोडं समजेल. आपण डेरिव्हेटिव्ह काढतो म्हणजे डी अपॉन डी एक्स आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं फंक्शन घेतो सुरुवातीला जी ऑफ एक्स. असं फंक्शन घेतलं म्हणजेच एफ ऑफ एक्स झालं. हे फंक्शन एफ ऑफ एक्स झालं म्हणजेच एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स, कारण की एक्सच्या ठिकाणी जी ऑफ एक्स फंक्शन आहे. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्सचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचं आहे. इज इक्वल टू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स. आता या ठिकाणी आपल्याला dy अपॉन डी एक्स ॲट एक्स इज इक्वल टू 2 ठेवायचं आहे. जरी अशा पद्धतीने दिलं तर याला वाचायचं कसं dy बाय डी एक्स ॲट एक्स इज इक्वल टू 2 अशा पद्धतीने याला रीड करायचं. आणि जिथं जिथं तुम्हाला एक्स आलेला आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून एक्स इज इक्वल टू 2 आपल्याला ठेवायचं आहे. आपण डायरेक्टली एक्स इज इक्वल टू 2 ठेवू. डायरेक्टली एक्स इज इक्वल टू 2 नाही ठेवू शकत कारण की आपल्याला जी ऑफ एक्स जी डॅश ऑफ एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. त्यासाठी आपण एफ डॅश ऑफ जी ऑफ 2 करून घेऊयात सुरुवातीला आणि जी डॅश ऑफ 2 करून घेऊयात. म्हणजेच एफ डॅश ऑफ जी ऑफ 2ची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. जी ऑफ 2ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे इंटू 3 आहे. परत जी डॅश ऑफ 2ची व्हॅल्यू पण दिलेली आहे इंटू 5 आहे. म्हणजेच परत एफ डॅश ऑफ 3ची पण आम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे -1 इंटू 5 इज इक्वल टू -5. आपल्याला dy बाय डी एक्स ॲट एक्स इज इक्वल टू 2 असते वेळेस dy अपॉन डी एक्स ॲट एक्स इज इक्वल टू 2 असते वेळेस काय भेटलेले व्हॅल्यू -5 व्हॅल्यू भेटलेले आहे. तर तुम्ही याची स्क्रीनशॉट घ्या. यानंतर लगेच आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. आपला नेक्स्ट क्वेश्चन पण हा त्याच पद्धतीचा आहे. यामध्ये पण सेम आहे. आपल्याला एक फंक्शन दिलेलं आहे एच ऑफ एक्स. हे एक फंक्शन दिलेलं आहे √4 ऑफ एफ ऑफ एक्स प्लस 3 ऑफ जी ऑफ एक्स फंक्शन दिलेलं आहे. आणि एफ ऑफ 1 आणि जी ऑफ 1 एफ ऑफ 1 इज इक्वल टू 4 आणि जी ऑफ 1 इज इक्वल टू 3 आणि एफ डॅश ऑफ 1 इज इक्वल टू 3 आणि जी डॅश ऑफ 1 इज इक्वल टू 4. तर फाइंड एच डॅश ऑफ 1 आपल्याला काढायचं आहे. त्याच पद्धतीचा प्रॉब्लेम आहे. ॲज अ सिंगल प्रॉब्लेम दिलेला आहे. आपण बघूया त्याला. आपण याला डायरेक्टली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करून घेऊयात. हा फंक्शन दिलेला आहे त्यासाठी आपण याला डायरेक्टली डिफरन्शिएट करून घेऊयात कारण की आपल्याला एच डॅश ऑफ विचारलेला आहे. म्हणजेच आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढून घ्यावा लागेल. एच डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एच डॅश ऑफ एक्स. आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढतो म्हणजेच आपल्याला अंडररूटमध्ये फंक्शन आलं आहे. अंडररूटमध्ये फंक्शन जर आलं असेल तर आपल्याला अंडररूटमध्ये काही काय असेल आपल्याला अंडररूटचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे 1/2 अंडररूट असतो. 1/2 अंडररूट असतो 4 एफ ऑफ एक्स प्लस 3 ऑफ जी ऑफ एक्स. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट्स या अंडररूटच्या मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणजेच 4 ऑफ एफ ऑफ एक्स प्लस 3 ऑफ जी ऑफ एक्सचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचं आहे. अंडररूट ॲज इट इज लिहून घ्यायचं 4 ऑफ एफ ऑफ एक्स प्लस 3 ऑफ जी ऑफ एक्स. परत 4 ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 4चा या दोन्हीच्यामध्ये प्लस आहे त्यासाठी आपण डायरेक्टली याचा डेरिव्हेटिव्ह काढून घेऊयात इंटू 1/4चा डेरिव्हेटिव्ह 4 इंटू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. 4चा डेरिव्हेटिव्ह 4 नसतो. 4 आहे ह्या फंक्शनसोबत मल्टिप्लिकेशनमध्ये आलेला आहे. कॉन्स्टंट हे मल्टिप्लिकेशनमध्ये आलेला आहे म्हणून ॲज इट इज राहतं. प्लस 3 इंटू जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू
परत आपल्याला एच ऑफ 1 काढायचं आहे. आता एच डॅश ऑफ 1 काढायचं आहे. एच डॅश ऑफ 1 काढायचं आहे म्हणजे जिथं जिथं तुम्हाला एक्स दिसेल तिथं तिथं तुम्हाला 1 ही व्हॅल्यू ठेवायची आहे. 1/2 ऑफ अंडर रूट 4 इंटू एफ ऑफ 1 प्लस 3 ऑफ जी ऑफ 1 इंटू 4 इंटू एफ डॅश ऑफ 1 प्लस 3 इंटू जी डॅश ऑफ 1 इज इक्वल टू 1/2 अंडर रूट. आता आपल्याला दिलेले व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत. 4 इंटू एफ ऑफ 1ची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. एफ ऑफ 1ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे प्लस 3 इंटू जी ऑफ 1ची पण आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. जी ऑफ 1ची व्हॅल्यू पण 3 आहे इंटू 4 इंटू एफ डॅश ऑफ 1. एफ डॅश ऑफ 1ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे इथं 3 प्लस 3 इंटू जी डॅश ऑफ 1ची आपल्याला पण व्हॅल्यू दिलेली आहे 4. आपण याचं कॅल्क्युलेशन करून घेऊयात. याचं कॅल्क्युलेशन होतं 1/2 अंडर रूट 4 इंटू 4 16 प्लस 3 इंटू 3 9 इंटू 4 इंटू 3 12 प्लस 3 इंटू 4 12 3 इंटू 4 12 प्लस 12 होतं. आपण लगेच इथंच सॉल्व करून घेऊयात. एच डॅश ऑफ 1 इज इक्वल टू 1/12 24 सॉरी 12/12 म्हणू 12 प्लस 12 12 अधिक 12 24 अपॉन 2 अंडर रूट 16 प्लस 9 25 पण आपल्याला 25चं रूट माहिती आहे. 25चं रूट 5 येतं. 24 अपॉन 2 इंटू 5 पण इथं आपल्याला कट होतं. 2 इंटू 2 12 24 म्हणजेच एच डॅश ऑफ 1 आपल्याला भेटलेला आहे 12/5. आणि तुम्ही याची स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर लिहून घ्या. यानंतरचा आपण लगेच नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. यानंतरचा पण प्रॉब्लेम ॲज अ सेम आहे. फक्त तुम्हाला हा प्रॉब्लेम ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा प्रॉब्लेम आहे. यामध्ये सुद्धा अवघड असं काहीच नाही. तुम्हाला फक्त 11मध्ये तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट आणि ट्रिग्नोमेट्रिक सेकंड या दोन्ही चॅप्टरचा अभ्यास केला पाहिजे तरच हा थोडाफार तुम्हाला प्रॉब्लेम समजतो. नाही तर तुम्हाला काहीच समजत नाही. क्वेश्चन काय दिलेला आहे आपण बघूयात. फाइंड द एक्स कोऑर्डिनेट्स ऑफ ऑल द पॉईंट्स ऑन द कर्व y इज इक्वल टू sin 2x मायनस 2 sin x 0 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन 2π वेअर dy/dx इज इक्वल टू 0 हे आपल्याला दिलेलं आहे. तुम्हाला काय म्हणतोय तर एक कर्व दिलेला आहे तुम्हाला y इज इक्वल टू sin 2x मायनस 2 sin x हा एक कर्व दिलेला आहे. त्याचे तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट काढा म्हणतोय. ऑल द म्हणजे पूर्ण एक्स कोऑर्डिनेट काढा म्हणतोय. एक्स हे पण कुठून ना तुम्हाला एक आठ दिलेले आहे. एक कंडिशन टाकलेली आहे एक्स 0 to 2π मध्येच आहे. एक्स 0 to 2π मध्येच आहे. एक्स हे 0 to 2π मध्येच आहे. इथं 0 इथं π/2 इथं पाय इथं 3π/2 आणि इथं 2π असं तुम्हाला कंडिशन दिलेलं आहे. म्हणजे एक असा कर्व आहे. एक कर्व आहे त्याचा एक्स कोऑर्डिनेट काढायचा आहे तुम्हाला. त्याचे एक्स कोऑर्डिनेट काढायचं आहे पण एक्सचं ते कर्व कुठं आहे 0 to 2π मध्येच आहे. म्हणजेच 0 to 2π मध्येच आहे. तर त्याचं तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट काढायचं आहे dy/dx इज इक्वल टू 0 असताना. तर आपण काढून घेऊयात. y इज इक्वल टू sin 2x मायनस 2 sin x एक कर्व दिलं आहे. मग आपण याला डिफरन्शिएट करून घेऊया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. yचा डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू sin 2xचा डेरिव्हेटिव्ह cos 2x इंटू 2 मी डायरेक्टली काढून घेतोय. sin 2xचा डेरिव्हेटिव्ह sin 2x इंटू sin 2xचा डेरिव्हेटिव्ह cos 2x परत 2xचा डेरिव्हेटिव्ह इंटू 2 मायनस 2 sin xचा डेरिव्हेटिव्ह 2 ॲज इट इज sin xचा डेरिव्हेटिव्ह cos x. बट
dx इज इक्वल टू 0 दिलेला आहे. dx आपल्याला 0 दिलेला आहे, म्हणजेच cos x मायनस 2 cos x इज इक्वल टू आपण 0 घेऊ शकतो. 2 cos x मायनस 2 cos x आपण 0 घेऊ शकतो. यामधल्या 2 कॉमन गेलं, 2 कॉमन काढलं किंवा या पूर्ण इक्वेशनला आपण 2 डिवाइड केलं तर आपल्याला cos 2x आहे, cos 2x मायनस cos x इज इक्वल टू 0 राहतं. म्हणजेच आपण या पूर्ण इक्वेशनला 2 डिवाइड केलेलं आहे. म्हणजे आपल्याला इक्वेशन राहतो cos 2x मायनस cos x. आपल्याला एक cos 2xचा फॉर्म्युला आहे, डबल अँगल फॉर्म्युला. cos 2x इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर x मायनस 1. cos 2xचा फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर x मायनस 1. तुम्हाला 11मध्ये फॉर्म्युले झालेले आहे, तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवत चला. लक्षात नसेल तर हा फॉर्म्युला लिहून पाठ करा. मी तुम्हाला लवकरच एक फॉर्म्युल्यावरती व्हिडिओ अपलोड करणार आहे. cos 2x इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर x, म्हणजेच cos 2xच्या ठिकाणी आपण ती टर्म ठेवू शकतो 2 cos स्क्वेअर x मायनस 1 मायनस cos x इज इक्वल टू 0. आपण याला थोडं व्यवस्थित लिहून घेऊयात. 2 cos स्क्वेअर x मायनस cos x मायनस 1 इज इक्वल टू 0. हे आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलेलं आहे. म्हणजेच याचे फॅक्टर पडतात. अशा दोन संख्या की 2 इंटू मायनस 1 मायनस 2, त्याचं मल्टिप्लिकेशन मायनस 2, आणि ॲडिशन -1 आलं पाहिजे. म्हणजेच -2 आणि +1 येणार, कारण की -2 आणि +1चं मल्टिप्लिकेशन -2 येतं आणि -2 मधून 1 गेलं -1 ॲज इट इज राहतं. म्हणून 2 cos स्क्वेअर x मायनस 2 cos x प्लस cos x मायनस 1 इज इक्वल टू 0 घेऊयात. 2 cos स्क्वेअर x मायनस, याच्यामध्ये पण cos x आहे, याच्यामध्ये पण cos x आहे, याच्यामध्ये पण cos x आहे. आपण या cos x ला कॉमन काढून घेऊ शकतो. पण इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, म्हणजे 2 cos x आपण कॉमन काढून घेऊयात. 2 cos x जर कॉमन काढलं तर इथलं cos x राहतं, cos x, आणि इथं काहीच राहत नाही, म्हणजेच 1 राहतं. प्लस इथं cos x मायनस 1 राहतं, म्हणजेच या दोन्हीतून एक कॉमन काढलो तर 2 cos x प्लस 1 पहिल्या ब्रॅकेटमध्ये, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आम्हाला cos x मायनस 1 इज इक्वल टू 0 हे राहतं. तुम्हाला जागेचा प्रॉब्लेम आहे लगेच, त्यासाठी आपण पुढे करून घेऊयात. 2 cos x मायनस 2 cos x प्लस 1 इज इक्वल टू 0 और cos x मायनस 1 इज इक्वल टू 0. ते आपल्याला दोन इक्वेशन भेटतात. म्हणजेच 2 cos x इज इक्वल टू -1, म्हणजेच cos x इज इक्वल टू -1/2 आणि cos x इज इक्वल टू 1. असे आपल्याला cos xच्या दोन व्हॅल्यू भेटतात. पण आपल्याला cos xच्या व्हॅल्यू भेटलेले आहेत का? cos xच्या व्हॅल्यू नाही विचारलेल्या. आपल्याला x कोऑर्डिनेट काढायचं आहे, म्हणजेच xचे व्हॅल्यू काढायचे आहेत आपल्याला. मग आपल्याला या गोष्टी समजल्या पाहिजे की cos xची व्हॅल्यू -1/2 कधी असते. cos xची व्हॅल्यू -1/2 कधी असते तर cos 120ला -1/2 असतो. cos 120ला -1/2 असतं. आणि cos x इज इक्वल टू 1 कधी असतं तर cos 1 इज इक्वल टू cos x इज इक्वल टू cos 1 कधी असतं तर cos 0 आणि cos 2π असतं. cos 0ला एकदा आणि cos 2π. इथं cos 120ला असतं, म्हणजेच cos आपण याला 90+30 करून घेऊयात. 90+30 cos 90+30, cos आल्यानंतर 90 आल्यानंतर अँगल चेंज होतो. cosचं साईन होतं मायनस साईन 30 होतं, म्हणजेच sin 30ची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे. sin 30ची व्हॅल्यू 1/2 असते, पण इथलं -1/2 अशा पद्धतीनं येतो. आणि cos 0 आणि cos 2π 1 ही व्हॅल्यू असते. आणि cos 120ला पण
-1/2 ही व्हॅल्यू असते. याला व्यवस्थित लिहून घेऊयात. cos x इज इक्वल टू -1/2 कधी असतं? cos 120ला असतं. म्हणजेच cos 2π/3ला असतं. म्हणजेच 120 म्हणजे 118 × 360/3 3/360 3/360 360 3 1 जा 3 3 3 2 जा 120 राईट. cos x इज इक्वल टू cos 2π/3 आणि cos x इज इक्वल टू cos 0 आणि cos π. म्हणून सो दॅट x इज इक्वल टू 2π/3 इज इक्वल टू 2π/3 आणि x इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू π. हे आपल्याला 3 व्हॅल्यू एक्सच्या भेटलेले आहेत. x इज इक्वल टू 2π/3 की x इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू π. हे आपल्याला 3 व्हॅल्यू एक्सच्या भेटलेले आहेत. तुम्ही याची स्क्रीनशॉट घ्या. आपण इथंच थांबूयात. तुमचा एक प्रॉब्लेम राहिलेला आहे ॲक्टिव्हिटी म्हणून आहे, तो मी नंतरच्या पिरियडमध्ये बघेन. नाही म्हटलं तर तुम्हाला त्याचं सोल्युशन व्हॉट्सअपवरती तुम्हाला करून देतो. आज आपण इथंच थांबूयात. राहिलेला पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.